अतूट नात्याचा स्नेह गोडवा गोकुळच्या मधुर बासुंदी आणि श्रीखंडासोबत वाढवा आणि राजकारणातून देखील निवृत्त होईल। याचं कारण एक लक्षात ठेवा, आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले, नाहीतर शिंदे साहेबांनी केले आणि शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे मी उभा राहिलेलो आहे। त्यामुळे अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केलाय, मी निर्णय होऊ दिला नाही, त्या क्षणी राजीनामा देईल आणि मी राजकारणाचा संन्यास देखील देईल, असं वारंवार रामदासभाई टोकाचं बोलतात। त्यांनी आमची मनं देखील दुखावली जातात। शेवटी आम्ही माणसं आहोत, 50 गोष्टी आम्हाला देखील त्याच्या उत्तरादाखल बोलता येतील। जे मोठे नेते आहेत त्यांनी काहीतरी त्या ठिकाणी मला असं वाटतं पथ्य पाहिलं पाहिजे। वारंवार भारतीय जनता पक्षाला असं बोलणं मला असं वाटतं हे आम्हाला मान्य नाही आणि या संदर्भात मी स्वतः शिंदे साहेबांशी बोलतो। 3,000 रुपये करण्याची राज्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली। काल लगेच आदित्य ठाकरेंनी सांगितलं की आम्ही आमच्या सरकारला 3,000 करू। दुसऱ्या सुरेंचा दावा आहे की जी योजना जास्त पॉप्युलर आहे ते आम्ही लखनौ मॉडेल, म्हणजे तुमची योजनेची कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न विरोधक करू। मला या गोष्टीचा आनंद आहे। विरोधकांनी लाडकी बहीण योजना बंद पाडण्याकरता सगळे प्रयत्न करून पाहिले, त्यांना ती बंद करता आली नाही। तर आता त्या योजनेला आपल्याकडे कसं खेचता येईल याचा त्यांचा प्रयत्न चालला आहे। पण जनता त्यांना एकच सवाल विचारेल, तुम्हाला इतके वेळा संधी मिळाली, ती संधी मिळाली असताना तुम्हाला बहिणींची आठवण का आली नाही? बहिणींना हे माहिती आहे की केवळ आणि केवळ महायुतीचं सरकार आहे जे त्यांच्या पाठीशी उभं आहे।